लेखक सर्वप्रथम गणेश, सरस्वती, गुरु, त्रिमूर्ती आणि कविकुळांना वंदन करून विनम्रपणे म्हणतो, मी अज्ञानी आहे. मला शब्द, भाषा, शास्त्र नीट कळत नाही. तरीही गुरूंच्या आज्ञेने हा ग्रंथ लिहिण्यास सुरुवात करीत आहे. कृपा करून मला योग्य बुद्धी व शब्द द्या. यानंतर तो आपल्या वंश परंपरेतील पूर्वज, आई वडील आणि कुलदैवतांना स्मरून श्री नृसिंह सरस्वतींचा महिमा वर्णन करतो. श्री गुरु गाणगापूर येथे वास करीत. दूरदूरचे लोक दर्शनासाठी येत आणि पुत्र, धन, सुख, समाधान अशा सर्व मनोकामना पूर्ण करून परत जात. त्याच काळात नामकरण नावाचा एक भक्त फार व्याकुळ झाला होता. गुरुदर्शन न झाल्यास देहत्याग करीन अशी त्याची भावना होती. तो गुरूंना माता पिता मानून आर्त प्रार्थना करीत होता. त्याची खरी भक्ती पाहून दयाळू श्रीगुरु तत्काळ त्याला दर्शन देतात. नामकरण भक्तिभावाने त्यांच्या चरणी मस्तक ठेवतो, पूजा करतो आणि हृदयात अनिर्वचनीय आनंद अनुभवतो. शेवटी कथन करता म्हणतो, गुरुचरित्र ऐकल्यावर लक्ष्मीची कृपा, संतती सुख, आरोग्य आणि सर्व मंगल प्राप्त होते. 7 दिवस मन लावून वाचल्यास सर्व बाधा दूर होतात.